इंट्रोडक्शन चांगली होती. अजून दोन गोष्टी सांगतो. भारतावरती प्रेम करतो आणि शेतकऱ्यांबद्दल खूप आदर आहे. बघा, दिवसातून दोनदा किंवा तीनदा माणसाला जगात भूक लागते तेव्हा फक्त शेतकरीच वाचवू शकतो आणि एवढी वर्ष वाचवत आलेला आहे. त्याच्यामुळे त्याच्याबद्दल आदर बाळगणं हे खरं गरजेचं आहे. आपण असं म्हणू शकतो ना की शेतकऱ्यांनी हा व्यवसाय म्हणून शेतीकडे बघणं हे भारतामध्ये फार कमी प्रमाणात होतं. इट्स अ बिझनेस. बघा, इट्स अ मॅन्युफॅक्चरर जसा काहीतरी प्रोडक्शन काढतो ना, तसंच ॲग्री प्रोड्यूस हे पण एक तऱ्हेचं ना प्रोड्यूस असतं. जेव्हा मी शेतकऱ्यांशी सॉफ्टवेअरच्या दृष्टीने इंटरॅक्ट केलं, माझं शेतीविषयक नॉलेज फार कमी होतं, पण त्यांचा कुठे ना कुठेतरी अडचणीचा भाग जो असतो ना, ते त्यांचं जे प्रोड्यूस आहे त्याला चांगला न मिळणारा रेट किंवा भाव. आता एक शब्द फार कॉमन झालेला आपल्याकडे की हमी भाव. येस, हमी भाव ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे आणि त्याच्यावरतीच मी फक्त एक 7 मिनटं थोडंसं प्रेझेंटेशन किंवा माहिती दाखवणार आहे, ज्याच्यामधनं आपण ना हमी भाव स्वतः कसा मिळवायचा. बघा, ह्याच्यामध्ये कुठच्याही तऱ्हेचं राजकारण, पॉलिटिकल किंवा सरकारची मदत न घेता शेतकऱ्याने मी जर प्रोड्यूस करणार तर मी प्रोड्यूस केलेल्या गोष्टींना मी कसा रेट मिळवावा ह्याच्यासाठी आपण आता ना बघणार आहोत. 7 मिनटाचं प्रेझेंटेशन असेल. क्वेश्चन आन्सर्स ज्याप्रमाणे योग्य वाटेल त्याप्रमाणे घेतले जातील. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, बिझनेस करताना आज कोणताही मॅन्युफॅक्चरर हा परचेस ऑर्डर घेऊन काम करतो याची आपल्याला सगळ्यांना माहिती असते आणि त्याच्यामुळे तो सेफ असतो. कुठची गोष्ट जेव्हा मी आज मेहनतीने बनवतो ती कितीला विकली जाणार, किती प्रमाणात विकली जाणार ह्याची मला माहिती नसणे हा सगळ्यात मोठा प्रॉब्लेम असतो प्रॉफिट कमावताना. आणि शेती जेव्हा व्यवसाय म्हणून आपण बघू तेव्हा प्रॉफिट कमावणं हा सगळ्यात महत्त्वाचा उद्देश आपला असला पाहिजे. आता हमी भाव हा स्वतः कसा मिळवायचा. जर एक भाव मिळत असेल तर त्याप्रमाणे कोणत्या प्रोड्यूसचा भाव हा मला सगळ्यात प्रॉफिटेबल ठरेल ह्याच्यावरून मी प्रोड्यूस कुठचं घ्यायचं याचं प्लॅनिंग कसं करायचं आणि त्याच्या अनुषंगाने येणारे इतर फायदेशीर मुद्दे हे आता मी तुम्हाला प्रेझेंटेशनमधून दाखवेन, ज्याची अद्ययावत अनेक सॉफ्टवेअर्स आहेत. जी सॉफ्टवेअर्स आज ऑफकोर्स AI म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर करतात, पण खरं म्हटलं ना तर मानवी इंटेलिजन्स म्हणजे ह्युमन इंटेलिजन्सचा वापर जास्त करतात. सॉफ्टवेअर्स कशी चालतात मी तुम्हाला आता प्रेझेंटेशनमधून दाखवेन. हे अर्थात इस्रायल बेस्ड सॉफ्टवेअरवरचं प्रेझेंटेशन आहे, जे इस्रायलमध्ये जवळपास 10 वर्षांपेक्षा जास्त चालतं. आता प्रेझेंटेशनच्या अनुषंगाने मी थोडीशी माहिती देत जातो. बघा, हा सगळ्यात महत्त्वाचा प्रॉब्लेम आहे ना की प्रोड्यूस तर काढलं, पण आज जेव्हा ना माणूस जातो विकायला ना तेव्हा त्याला ना खूपच धक्का बसतो. याचं कारण काय झालेलं असतं माहिती आहे. साधारणतः शेतकरी एखादं बियाणं रुजवण्याच्या प्रक्रियेच्या आधी कुठचं शेतातलं पीक मी माझ्यासाठी घेऊ हे ठरवू शकत नाही. एकतर तो 4 चौघामध्ये आजूबाजूला चौकशी करतो किंवा गेल्या वर्षीचे अंदाज बांधतो आणि ठरवतो की ह्या वर्षी ह्या पिकाला जास्त रेट मिळेल. आणि ऑफकोर्स त्याने 4 चौघांशी चर्चा केल्यामुळे 4 चौघही ना तेच पीक घेतात. जेव्हा पीक रेडी होऊन विकायची वेळ येते ना तेव्हा काय झालेलं असतं, सगळ्यांचं पीक आल्यावरती डिमांड सप्लायनुसार तो जेव्हा विकायला जातो ना तेव्हा तिथे त्या स्वतःला त्याला जो वाईट अनुभव येतो की अजिबात चांगले रेट्स मिळत नाहीत किंवा रेटसाठी उलटी वाटाघाट करायला लागते. हा फार दुःखदायक भाग आहे. हा शेतकऱ्याच्या स्वाभिमानासाठी योग्य नाही आहे. ही इज अ मॅन्युफॅक्चरर, ही इज अ बिझनेसमन. सो त्याने काय करायला पाहिजे. त्याचा पहिला प्रश्न असू शकतो की मला योग्य हमीभाव कसा मिळवू. दुसरी समस्या असू शकते की हमीभाव मिळण्याबरोबरीनं कोणतं पीक घेऊ. समजा एखाद्याच्या शेतामध्ये 3 किंवा 4 क्रॉप्स पॉसिबल असले तरीसुद्धा त्यातलं नक्की कुठचं हमीभाव देणार हे न कळल्यामुळे त्याला डिसिजन घेता येत नाही. तो आपण इथे सुलभ करतो की नक्की कोणतं पीक घेऊ. पीक घ्यायच्या आधी फॉरवर्ड कॉन्ट्रॅक्ट करता येतं. त्याच्यानंतरचा मुद्दा असा असतो की जिथे मला हमीभाव मिळणार, ज्याला आपण लोकल मार्केट APMC नाही म्हणत, तर कुठेही मिळणार तिथपर्यंत माझं पीक कसं पोचावं. माझ्याकडे तर आता मटेरियल रेडी आहे, पण ते डिलिव्हरी कसं करू. छोटासा प्रॉब्लेम आहे, पण नक्कीच हा निगडीत असू शकतो. बघा, आता पहिल्या प्रश्नाचं उत्तर, बेस्ट रेट कसा मिळवावा. ह्याला आपण ना परचेस ऑर्डरच म्हणू बिझनेसमनची. आज ना गव्हर्नमेंटने एक तऱ्हेची व्यवस्था केलेली आहे. सेबीच्या अंडर
मिनिस्ट्री ऑफ फायनान्सचं NSE नाबार्डच्या माध्यमातून झालेलं NCDEX म्हणजे कमोडिटी डेरिव्हेटिव्ज एक्सचेंज हे आहे, जिथे तुम्हाला फॉरवर्ड कॉन्ट्रॅक्ट करता येतं, जे अनेक तऱ्हेच्या शेतीमालासाठी आज उपलब्ध आहे. हा झाला हमी भाव मिळवायचा प्रकार. हे ॲक्च्युअली काय करतोय हे मी माहिती देतो, हे कसं करायचं याची माहिती 2 मिनिटात देईन. नियोजन अर्थात जेव्हा आपल्याला प्लॅनिंग करताना डेटाच मिळाला की मला कोणत्या पिकाला काय रेट मिळणार आहे 6 महिने, वर्ष, 2 वर्षांनी, आणि त्याचा माझा खर्च आज किती आहे, म्हणजे माझं प्रॉफिट नक्की झालं. सो ज्या क्रॉपला मला जास्त भाव मिळणार आहे ना तेच मी घेणार, अननेसरी दुसरं घेण्यासाठी मेहनत घालवणारच नाही. लॉजिस्टिक्स, येस, लॉजिस्टिक्समध्ये आज अनेक तऱ्हेने ह्या व्यवस्थेमध्ये लॉजिस्टिक्स पार्टनर्स आहेत जे तुम्हाला इन्श्युअर्ड डिलिव्हरी करून देतात वेअरहाऊसपर्यंत. हे सर्व आज सॉफ्टवेअरच्या माध्यमातून शक्य आहे. आता हे कसं करायचं ना, हे मी तुम्हाला फक्त 5 स्टेप्स आहेत त्याच्यामधून दाखवतो. जेव्हा आपण एखाद्या सॉफ्टवेअरच्या साईटवरती जातो ह्यासारख्या, तेव्हा तुम्हाला तिथे ना उपलब्ध पिकं दिसतात. हे एक्झॅम्पल आहे, ह्याच्यामध्ये अनेक पिकं असतात, पण आपण असं धरू की मी शेतकरी आहे, मला पीक काढायचं आहे, माझ्याकडे ही पिकांची पॉसिबिलिटी आहे. जो काही सीझन असेल, खरीप, रब्बी किंवा माझं जे काही हवामान, जमीन वगैरे असेल, ह्याच्यामध्ये प्रायमरीली नॉन पेरिशेबल आहेत. सो माझ्याकडे ह्याच्यापैकी कुठची पिकं आहेत ती मी सिलेक्ट करायचीत, आणि मी डिलिव्हरी म्हणजे साधारणतः माझं क्रॉप प्रोड्यूस कोणत्या तारखेला मार्केटमध्ये जायला रेडी होईल तो एक महिना निवडायचा आहे. बघा काय होतं ते, जेव्हा तुम्ही ह्याच्यापैकी एखाद्याची तारीख आणि एखाद्या पिकांचे सिलेक्शन करता, तेव्हा तुम्हाला आपोआप ना तिन्ही पिकं जी निवडलेली आहेत, मका, गहू आणि सोयाबीन, त्याचे हे सॉफ्टवेअर इस्रायलच्या धर्तीवरती 2017चं स्लाईड्सवरचं असल्यामुळे तुम्ही साल इग्नोर करा, पण 1 वर्षाने म्हणजे 16मध्ये बनवलेल्या सॉफ्टवेअरला तुम्हाला 17 सालचे ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर 3 महिन्यातले रेट्स आणि त्या 3 पिकांना येणारं तुम्हाला रिटर्न्स हे दिसले. तुम्हाला जर का वाटत असेल की मला हा रेट सगळ्यात चांगला वाटतो, कारण तुम्हाला खर्च माहिती आहे प्रत्येक पिकाला, हा जो रेट आहे ना हा क्विंटलचा आहे, हा किती पडणार त्याप्रमाणे तुम्ही ठरवू शकता की मला कोणत्या पिकाचा करार फॉरवर्ड कॉन्ट्रॅक्ट करायचं आहे. शेतकऱ्याने विचार केला की साधारणतः माझा ऑक्टोबरमध्ये सोयाबीन विकणं हे मला फायदेशीर वाटतं आहे, कारण मला कदाचित मका आणि गहू ह्या रेटला विकणं फायदेशीर वाटत नाही आहे, कारण त्याची माझी कॉस्ट जास्त आहे. रेट्स एक्सचेंज ठरवतं, रेट्स आपण ठरवत नाही, पण रेट्समधला कुठचा रेट आणि कुठचं पीक घ्यायचं हे आपण ठरवतो. बघा, डायरेक्ट तुम्हाला NCDEX ना ऑप्शन मिळतो की कुठे डिलिव्हर करायचं आहे पीक आणि किती क्वांटिटी पाहिजे आणि त्याची तुम्हाला किती अमाऊंट मिळेल. यालाच आपण ना बिझनेसमध्ये परचेस ऑर्डर म्हणतो. हे इथे फॉरवर्ड कॉन्ट्रॅक्टच्या भाषेत आहे की तुम्हाला 170 क्वांटिटीचे 5,35,000 रुपये 3,150 प्रमाणे मिळणार. त्याच्यासाठी तुम्हाला ऑक्टोबरच्या महिन्यामध्ये एक ॲड्रेस दाखवला आहे अकोला, कदाचित वेअरहाऊस अजूनही असू शकतं, तर तिथे दिसतं एक वेअरहाऊस नागपूरला पण आहे. तर तुम्ही 2 पैकी कुठच्याही वेअरहाऊसला सिलेक्ट करू शकता की मला हे ज्यावेळी माझं प्रोड्यूस होईल तेव्हा मी कुठे डिलिव्हर करेन. हे बघा, ह्या तऱ्हेचं तुम्हाला ना टेंटेटिव्ह कॉन्ट्रॅक्ट मिळतं. हे कॉन्ट्रॅक्ट फक्त सेव्ह करायचं असतं, एक्झिक्यूट करायचं नसतं, कारण विचार लागतो. ह्याच्यामध्ये शांतपणे डिसिजन घेताना आपल्याला अनेक फॅक्टर कन्सिडर करायचे असतात. सो हे आता आपण ना लॉजिस्टिक्सचा खर्च पण काढला आणि मग ठरवलं की आपल्याला ॲक्च्युअली पर किलोग्रॅम किती मिळतील, 29.35. आता ना शेतकऱ्याला आज पीक घ्यायच्या 6 महिने ते वर्षभर आधी रेट कळला आहे की मला पर केजी किती मिळणार आहे कन्फर्म. त्याने कॉन्ट्रॅक्ट सेव्ह केलं, त्याने अशी अनेक कॉन्ट्रॅक्ट सेव्ह केली बघा, जिऱ्याचं, गहूचं, मक्याचं, सगळी कॉन्ट्रॅक्ट सेव्ह करून 4-8 दिवस विचार केला की आपण नक्की ह्याच्यात प्रॉफिट कमवू ना. आणि विचार केल्यावरती त्याने खरोखरच सिलेक्ट केलं जे कॉन्ट्रॅक्ट 5,35,000चं आपण बघितलं. त्याने ते एक्झिक्युशनसाठी सिलेक्ट केलं. तिकडे तुम्हाला दिसत असेल सगळी टू बी एक्झिक्युटेड आहेत. ही कॉन्ट्रॅक्ट्स फक्त आणि फक्त त्याच्या अभ्यासासाठी होती. एक्झिक्यूट केल्यापासून मात्र ना तो कन्फर्म झाला की मला हे पीक घ्यायचं आहे. पुढच्या स्टेजला आपण बघू शकतो की आता त्याला फायनल त्याने केलं, कॉन्ट्रॅक्ट एक्झिक्यूट केलं, ह्या तऱ्हेचं कॉन्ट्रॅक्ट मिळतं. हे कॉन्ट्रॅक्ट तुम्ही बघू शकता की अमुक तारखेला, अमुक महिन्याला म्हणजे इतक्या अमाऊंटचा, इतक्या क्वांटिटीचा शेतीमाल हा मला इथे पोचवायचा आहे. आणि हे कॉन्ट्रॅक्ट जेव्हा एक्झिक्यूट होतं तेव्हा तुम्ही निश्चिंतपणे ॲज अ शेतकरी जे तुम्ही बेस्ट करता म्हणजे शेती, तुम्ही ॲक्च्युअल ॲग्रिकल्चरल शेतीकडे लक्ष देऊ शकता. तुम्हाला विकण्याची चिंता आजच संपली. आता स्टार्ट करा शेती करणं. लाईक आम्ही बिझनेसमध्ये बोलतो की परचेस ऑर्डर घ्या, फिक्स करा क्वांटिटी,
जो काही माल असेल त्याचे डिटेल्स, स्पेसिफिकेशन्स आणि त्याची प्राईस, आणि मगच प्रोडक्शन सुरू करा. हे इथपासून सुरू झालं. हे जे आहे एक्झिक्यूट केलेलं कॉन्ट्रॅक्ट तुम्हाला दिसतं, ह्याच्यात फक्त डिलिव्हरी एक्झिक्युशन आहे. डिलिव्हरी एक्झिक्युशन डिपेंड आहे करायचं की नाही करायचं ह्याच्यावरती. ह्या तऱ्हेचं एवढ्या सोप्या तऱ्हेने आपण आज काम करू शकतो आहे. हे काम करणं हेच सॉफ्टवेअरचं वैशिष्ट्य आहे. सॉफ्टवेअरचे थोडक्यात फायदे सांगतो. ह्याच्यात एक कुठचंही सॉफ्टवेअर नाही आहे किंवा एक कुठचंही एक्सचेंज नाही आहे. मी तुम्हाला फक्त टेक्नॉलॉजीची माहिती देतो ॲज अ शेतकरी. तुम्ही काय काय करू शकताय ते बघा. पिकाचा हमीभाव आला, कसा आला ते आपल्याला कळलं कॉन्ट्रॅक्टमधून. पीक घेण्याचं नियोजन म्हणजे कोणतं घ्यावं ते कळलं, लॉजिस्टिक्स झालं. महत्त्वाचं म्हणजे कॅशलेस किंवा इमिजिएट ट्रान्झॅक्शन होऊन तुम्हाला ज्या दिवशी तुम्ही डिलिव्हरी देता त्याला T+1 किंवा T+2 असं म्हटलं जातं. त्याच्यामध्ये डायरेक्ट RTGSने शेतकऱ्याच्या म्हणजे आपल्या खात्यामध्ये पैसे जमा होतात. ह्याच्यामध्ये चढ उतारांपासून सुरक्षितता आली. एखाद्या वेळी रेट वाढला किंवा कमी झाला, ह्याच्यामध्ये ना कमी झाला ना हेच दुःखदायक असतं. आणि ब्रह्मदेवही सांगू शकत नाही ना की जेव्हा 6 महिने वर्षभराने माझं पीक येणार तर ते किती रुपयाला विकलं जाईल. इथे तुम्हाला फॉरवर्ड कॉन्ट्रॅक्ट झाल्यामुळे ती ॲश्युरिटी मिळाली. हे सर्व कम्प्युटर मोबाईलवरती चालतं, ऑफलाईन चालतं, ऑनलाईन चालतं वगैरे वगैरे. या सगळ्या गोष्टी याचे फीचर्स आहेत. पण अजून 2 गोष्टी याच्यात फार महत्त्वाच्या आहेत. जेव्हा तुमच्याकडे ना कॉन्ट्रॅक्ट असतं तेव्हा एक उचल नावाचा प्रकार असतो की आता ॲडव्हान्समध्ये पैसे कोण देणार. ॲडव्हान्समध्ये पैसे कुठून मिळतात माहिती आहे का तुम्हाला? नाबार्डकडून, नोडल बँकेकडून शॉर्ट टर्म लोन अतिशय चांगल्या रेटने मिळतं. म्हणजे उचल घ्यायची गरज नाही आहे तुम्हाला, कारण तुमच्याकडे आज कॉन्ट्रॅक्ट आहे. कॉन्ट्रॅक्ट व्हॅल्यूच्या 50 to 70% व्हॅल्युएशनहून इमिजिएटली लोन मिळतं स्वतःच्या स्वाभिमानाला जपून. आणि त्याचबरोबर तुम्हाला मी सांगतो की इन्शुरन्स मिळतो. इन्शुरन्समध्ये आज बरेचदा देतात, नाही देतात, क्लेम देतात, नाही देतात, हे सगळ्या गडबडी असतात. जेव्हा तुमच्याकडे कॉन्ट्रॅक्ट व्हॅल्यू आहे ना की मी ह्या जमिनीमध्ये इतक्या रुपयाचं पीक काढून इतक्या रुपयाला विकणार, माझ्याकडे ना समोर घेणारा रेडी आहे, तेव्हा त्या व्हॅल्यूचा इन्शुरन्स तुम्हाला मिळतो. आणि त्याच्यामुळे जर काही कारणाने दुर्दैवाने जर ते पीक नाही येऊ शकलं तर तो इन्शुरन्स फार बेसिसवरती कुठच्या तर तुमचं केलेलं काम आणि तुमची जी काही परचेस ऑर्डरमध्ये इथे फॉरवर्ड कॉन्ट्रॅक्ट याच्या आधारावरती फास्ट सेटल होतो. आणि ह्याच्यामध्ये वेअरहाऊसिंग म्हणजे असं असतं ना की कधी कधी तुम्ही ना ऑक्टोबरचं कॉन्ट्रॅक्ट केलं आहे आणि ऑक्टोबरमध्ये माल रेडी पण आहे, पण तुम्हाला जर वाटलं ना की डिसेंबरमध्ये किंवा जानेवारीमध्ये रेट अजून जास्त येतो आहे, तर तुम्ही तिथे त्या वेअरहाऊसला तुमचा माल इन्शुअर्ड सुरक्षित ठेवू शकता. आणि ते तुमचा रेट हा मला आज पैसे नको आहेत, मी 3 दिवस थांबेन, पण 3 दिवसाच्या की 3 महिने थांबण्यासाठी 3 महिने पुढचं कॉन्ट्रॅक्ट पण परत एक्झिक्यूट करून तुम्ही तो हायर रेटही घेऊ शकता जर तुम्हाला त्यावेळी वाटलं तर. तर हे त्याच्यामधले इतर फायदे आहेत. हे मी तुम्हाला आत्ता एक्सप्लेन केलं. मला असं वाटतं की मला जेवढं मांडायचं होतं ते मी बऱ्यापैकी मांडलं आहे. आता आपण ह्याची समरी एक फक्त सिंगल स्लाईड आहे JPEGची, त्याच्यामध्ये बघूया. आणि मला असं वाटतं कोणाला काही क्वेश्चन्स विचारायचे असतील किंवा कोणाला काही शंका असतील, काही कळलं नसेल तर जरूर विचारावं. म्हणजे क्वेश्चन आन्सरसाठी मी फोरम ओपन करू इच्छितो. एक JPEGची एक सिंगल स्लाईड जर लावता आली प्लीज, तर म्हणजे समरी येईल त्याच्यामध्ये. थँक्यू. नमस्कार सर, माझं नाव अक्षय रामधनी. तुम्ही सॉफ्टवेअरच्या बाबतीत सर माहिती सांगितलात, पण माझा बेसिक क्वेश्चन हा आहे की मिनिमम जे खेड्यातले शेतकरी आहेत त्यांच्यापर्यंत ही टेक्नॉलॉजी पोहोचवायची कशी? म्हणजे ही बेस तुम्ही सांगितलात की सॉफ्टवेअरचा यूज करू शकतो, त्यावेळेला आपल्याला हमीभाव पण भेटू शकतो फॉरवर्ड कॉन्ट्रॅक्टच्या बाबतीत, पण एवढे शेतकरी अवेअर नाहीत सर. तर ह्या खेड्यातल्या शेतकऱ्यांपर्यंत ही सॉफ्टवेअरची माहिती कशी पोहोचवावी आपण? हे $1 मिलियन क्वेश्चन आहे. बघा कसं आहे माहिती आहे का, मी तुम्हाला सांगतो ह्याच्यामध्ये थोडंसं आमचा अंदाज असा आहे की PPPची गरज आहे. PPP इज अ पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप. गव्हर्नमेंट इनिशियलिटीनुसार NIC सारख्या निक्सी संस्था जर का हे सॉफ्टवेअर शेतकऱ्यांपर्यंत पोचवू इच्छे तर ते पोचेल. पण आज हे कसं होतं ह्याची तुम्हाला मी माहिती देऊ शकतो. शेतकऱ्यांपर्यंत पोचत नाही याचं सगळ्यात महत्त्वाचं कारण ना अवेअरनेस नाही आहे. बघा आज सगळ्या खेड्यापाड्यातल्या शेतकऱ्यांकडे ना मोबाईल आहे आणि इंटरनेट आहे,
पण हे कसं करावं याचं ज्ञान नाही आहे किंवा असं असतं हे माहिती नाही आहे. तर FPO फार्मर प्रोड्युसर ऑर्गनायझेशन किंवा FPC ह्या तुम्ही ऐकल्या असतील. फार्मर प्रोड्युसर कंपन्या असतात. त्या कंपन्या बेसिकली समूह असतो, त्याच्यात काही लीडर्स हे एज्युकेटेड असतात. एक समरीचं प्लीज लावाल का, एक जे PDF आहे सिंगल पेज ते जर लावलं तर हां, तर त्याच्यामध्ये मी तुम्हाला सांगेन की जेव्हा FPO किंवा FPC, येस थँक्यू व्हेरी मच, हां याच्यामध्ये शेवटचं वाक्य आहे बघा माझं, या सॉफ्टवेअर प्रणालीचा उपयोग PPP माध्यमातून भारतभर सॉफ्टवेअर राबवून शेतकऱ्यांना सबळ आणि भारताला आत्मनिर्भर करता येईल. इच्छाशक्ती सांगतोय मी माझी, प्रत्यक्षात काय होईल ते बघू. पण आज हे काम ना छोट्या प्रमाणामध्ये FPO किंवा फार्मर प्रोड्युसर कंपन्या ऑलरेडी करतात, कारण त्यांच्यातले काही जे एज्युकेटेड हुशार लोक आहेत त्यांना याच्यातल्या काही गोष्टींची माहिती आहे आणि त्यांच्याकडे जवळपास 700-900 शेतकऱ्यांचा तो समूह असतो. त्यातल्या उरलेल्यांना त्यांच्या मदतीने, म्हणजे हे जे लीडर्स आहेत FPOचे जे डायरेक्टर्स असतात त्या प्रायव्हेट लिमिटेडसारख्या कंपन्या असतात ते हे करून देत आहेत, अजून करून देतील. माझ्या मते महाराष्ट्रात जवळपास 950 रजिस्टर्ड FPC आहेत, फार्मर प्रोड्युसर कंपनी रजिस्टर्ड. 8-10 FPC करतायत. विचार करा 900 करतील तेव्हा काय होईल. गुड इव्हनिंग सर. गुड इव्हनिंग. मला असं म्हणायचं आहे की समजा आपल्याला मी ऑगस्टमध्ये कॉन्ट्रॅक्ट केलं आणि मला तेच कॉन्ट्रॅक्ट आहे का नाही डिसेंबरमध्ये आहे का नाही एक्सटेंड करायचं आहे, तर त्याच्यासाठी काय करावं लागेल नेमकं? ऑनलाईन आहे ना सॉफ्टवेअर, त्याच्यामध्ये तुम्हाला हे जे आहे ना हे स्क्वेअर ऑफ करून दुसरं ऑनलाईन एक्सटेंड करण्याचं मुभा असते. फक्त पहिल्यांदा जे कॉन्ट्रॅक्ट केलं जातं ना ते शक्यतो असंच केलं जातं की ज्याच्यामध्ये तुमचा एक्सपेक्टेड 2-3 महिने पुढचा कालावधीतलंच तुम्ही करणार जेव्हा तुमचं पीक येणार आहे. म्हणजे जर तुम्ही शेतकरी आहात, जूनमध्ये पेरणी करताय तर त्याच्या आधी मेमध्ये तुम्हाला ठरवणं गरजेचं आहे की कोणतं पीक कोणत्या महिन्यात मिळणार, डिसेंबरला मिळणार की एप्रिलला मिळणार. डिसेंबरला मिळणार असेल तुम्ही डिसेंबर-जानेवारीचं कॉन्ट्रॅक्ट करावं, एप्रिलला मिळणार तर मार्च-एप्रिल-मेमधलं कॉन्ट्रॅक्ट करावं. पुढे नेता येतं आणि पुढे नेण्यासाठी खर्च नसतो, पण तुम्हाला वेळेत पुढे न्यायला लागतं. कॉन्ट्रॅक्ट हे 1 ते 1.5 महिना आधी एक्सपायर होतं. 1 ते 1.5 महिना आधी तुम्हाला निर्णय घ्यायला लागेल की मी 6 महिने पुढचं केलेलं कॉन्ट्रॅक्ट हे 4थ्या किंवा 5व्या महिन्याला मला 7व्या महिन्यात किंवा 8व्या महिन्यात कन्वर्ट करायचं आहे. आणि सेकंड क्वेश्चन आहे, समजा फार्मरने कॉन्ट्रॅक्ट आहे का नाही फुलफिल करायला आहे का नाही फेल झालं आहे, समजा 160 kg म्हणजे क्विंटल इल्ड निघली आणि 150 प्रोड्यूस झालं, तर रेस्ट ऑफ द 20 क्विंटल त्यांनी कसं मॅनेज करायचं की बरोबर, अगदी बरोबर, योग्य शेतकऱ्याचा प्रश्न आहे. कारण काय असतं, एक 20-30% प्रोड्यूस कमी जास्त होऊ शकतं. मी तुम्हाला 2 गोष्टी सांगतो. ह्याच्यामध्ये ना एकच मुद्दा येतो की कॉन्ट्रॅक्ट टर्मिनेट होणार. कॉन्ट्रॅक्ट जे आहे ना तुम्ही फुलफिल नाही करू शकणार, पण फुलफिल नाही केलं म्हणून प्रॉब्लेम नसतो. तुम्ही पार्शल डिलिव्हरी देऊ शकता. जेवढी क्वांटिटीची डिलिव्हरी कमी द्याल त्याच्या 5 to 7% मार्जिन ही फक्त तुम्हाला ना फोरफिट होते. म्हणजे असं धरून चाला की तुम्ही 3,000 रुपयाच्या प्रमाणे जे कॉन्ट्रॅक्ट केलं आहे त्यातला 10 क्वांटिटीचा माल कमी दिला, 30,000 रुपयाचा माल कमी दिला, तर 30,000 रुपयाच्या समोर 5 to 7%. 5 to 7% कशाप्रमाणे, क्रॉपवरती आहे. काही क्रॉपना 5% मार्जिन आहे, काही क्रॉपना 7% मार्जिन आहे. तर ती मार्जिन तुम्हाला फोरफिट होते. म्हणजे तुम्ही जर 5.5 लाख रुपयाच्या ऐवजी जर का 4,70,000चा माल दिला तर जेवढा माल शॉर्टेज झालेला आहे त्या मालाच्या समोरचं डिफरन्स हा तुम्हाला कुठच्याही तऱ्हेने फक्त 5% ते 60% डॅमेज करतो. बाकी तुम्हाला नुकसान येत नाही. तुम्ही बाकीचे कमावलेले असतात 4,70,000मध्ये. सर कॉन्ट्रॅक्ट कसं स्क्वेअर अप होतं आणि ते पुढं कसं एक्सटेंड होतं त्याच्याबद्दल सांगा ना. हां नक्कीच. कॉन्ट्रॅक्ट स्क्वेअर ऑफ ॲज अ शेतकरी आपण बघतोय. ॲज अ शेतकरी मी जेव्हा माझ्याकडे माल रेडी होतो ना तेव्हा NCDEXला कळवलं जातं फोन, व्हॉट्सॲप मेसेज, ईमेलवरून की माझ्याकडे मटेरियल डिलिव्हरीला रेडी आहे. जेव्हा डिलिव्हरी जाते तेव्हा वेअरहाऊसला आपल्याकडे NCDEX आहे गव्हर्नमेंटचं, तर NCDEXचे लोक ग्रेडिंग म्हणजे तुमच्या मालाची जी क्वालिटी अपेक्षित होती त्या क्वालिटीचं आलं की नाही हे बघतात. रँडम सॅम्पलिंग असतं. आज ॲक्सेप्ट करतात. ॲक्सेप्ट केलं की तुम्हाला त्याची रिसिप्ट मिळते. अगेन्स्ट दॅट रिसिप्ट तुम्हाला ही ऑनलाईन असते रिसिप्ट, आणि हे कॉन्ट्रॅक्ट तुमचं डीमॅटमध्ये असतं. बाय द वे शेअर्ससारखंच आहे. शेअर्स जसे आपल्या डीमॅटमध्ये जातात ना तसं हे कॉन्ट्रॅक्ट डीमॅटमध्ये असतं. त्या डीमॅटमध्ये तुमचं स्क्वेअर ऑफ झालेलं कॉन्ट्रॅक्ट दिसतं.
कारण तुम्ही डिलिव्हरी दिली आणि T+1 किंवा T+2 ह्याच्यामध्ये तुमच्या अकाउंटला पैसे जमा होतात. ही झाली स्क्वेअर ऑफ करण्याची पद्धत व्हेन यू आर मेकिंग अ डिलिव्हरी. आता एक अजून प्रश्न असतो शेतकऱ्यांना की मला जर का समजा तुम्ही 3,000 रुपयाचं कॉन्ट्रॅक्ट केलं आहे, पण ज्या दिवशी मी मार्केटमध्ये विकायला गेलो ना त्या दिवशी अतिशय नशीब चांगलं होतं आणि ना मार्केटमध्ये APMC किंवा लोकली 5,000 रुपयाला मिळतं, तर मी काय करू? स्क्वेअर ऑफ करून टाका कॉन्ट्रॅक्ट, अजिबात डिलिव्हरी देऊ नका. तुम्ही विनर आहात कारण तुमच्याकडे आज ना प्रोड्यूस आहे, तुमच्याकडे आज ना माल हातामध्ये रेडी आहे. यू डोंट हॅव टू ऑनर द कॉन्ट्रॅक्ट. जी मी मगाशी 5 ते 7% मार्जिन म्हटली ना, 5.5 लाखावरती ती येईल फार तर 25-30 हजार रुपये. ती मार्जिन जी आहे ना ती एक्सचेंज तुमच्याकडनं घेतं. तुम्ही 3,000 रुपयाचा माल 5,000 रुपयाला विकता, म्हणजे तुम्ही समजून चाला की ते तुम्हाला प्रॉफिट किती प्रचंड वाढलं. आणि तुम्ही लोकली विका. एक्सचेंजकडे कुठच्याही तऱ्हेचं कंपल्शन नसतं की तुम्ही ना स्क्वेअर ऑफ केलीच पाहिजे ऑर्डर स्क्वेअर ऑफ न करता सुद्धा तुम्हाला आज तुमची सिक्युरिटी मार्केटमधून सुद्धा प्रोटेक्ट करता येते. नमस्कार, मी संदीप शिंदे, श्री ॲग्रो, दहिवडी, सातारा. गुड इव्हनिंग. व्हेरी गुड इव्हनिंग. मला हे विचारायचं आहे की NCDX वगैरे हे सगळे प्रकार आहेत, याची कल्पना मला वाटतं इथं असलेल्या प्रत्येकाला असू शकेल आणि असं असायलाच पाहिजे. परंतु याच्यामध्ये किती प्रोड्यूस याच्यामध्ये इन्क्लूड केलं, म्हणजे फॉर एक्झाम्पल नाशवंत माल याच्यामध्ये आहे का? एक. नंबर 2, कारण आपल्या महाराष्ट्रामध्ये जर विचार करायचा झाला तर कमीत कमी 40 ते 45% लोक नाशवंत माल करतात. आता तुम्ही हे जे सांगितलं हे सगळं फील्ड क्रॉप आहेत, म्हणजे की जे आपले विदर्भ, मराठवाडा तिकडचं हे तुम्ही NCDX करू शकता. तिकडच्या लोकांना तसाही म्हणजे जसं माहिती आहे, कल्पना आहे सगळ्यांना, त्याच्यामध्ये म्हणजे रेट जे ते खालीवर होत असतात. मग तुम्ही हा पण त्याच्यावरती उपाय असू शकतो. परंतु नाशवंत मालाला तुम्ही काय करणार? म्हणजे आता से फॉर एक्झाम्पल म्हणजे जिवंत उदाहरण द्यायचं झालं तर कांद्याचं. आता मी कांदा आम्ही एक्सपोर्ट करतो, याच्यावर 40% आहे, तर माझा माल कोणी घेत नाही आहे मार्केटमध्ये, म्हणजे परदेशात. मग मी त्याच्यासाठी NCDX किंवा अशा काही संस्था आहेत ते काय करू शकू, ते काय करू शकता? थँक्यू. येस, नक्कीच. प्रश्न चांगला आहे. हा प्रश्न 2 लेवलवरती बघूया आपण. पहिला म्हणजे गव्हर्नमेंटच्या पॉलिसीच्या लेवलवरती, आणि दुसरं म्हणजे रियालिटी, ग्राउंड रियालिटी काय आहे. नॉन पेरिशेबल आहेत, पेरिशेबल नाही आहे. त्याचा सगळ्यात मोठा प्रॉब्लेम असा झालेला आहे ना की आपल्याकडे ना कोल्ड स्टोरेज किंवा वेअर हाऊसिंग हे फार ना पेरिशेबलसाठी बनलंच नाही आहे. सेम लॉजिस्टिक सप्लाय पण बनला नाही आहे. त्याच्यामुळे कसं होतं आहे की पेरिशेबलला ना फॉरवर्ड कॉन्ट्रॅक्टमध्ये फार मोठा प्रॉब्लेम येतो की ते कशा तऱ्हेने डिलिव्हर होणार आणि त्याच्यानंतर कशा तऱ्हेने स्टोरेज होणार. कारण डिलिव्हरी पण इश्यूज क्रिएट करते, नाश होऊन जातो त्याचा 1-2 दिवसामध्ये मालाचा नाशिवंत, आणि कदाचित ते स्टोअर व्हायला पण ना खर्च खूप असतो. त्याच्यामुळे पेरिशेबल गुड्ससाठी आज नाही आहे. राहिलं नॉन पेरिशेबलचं, तर गव्हर्नमेंटकडे जवळपास 300 कमोडिटीज नॉन पेरिशेबलमध्ये पण आहेत. आज ज्या बेस्टवरती आपण हे सॉफ्टवेअर बघतोय ना इस्रायल, त्यांच्याकडे जवळपास ना 1,500 कमोडिटी, फुलं, फळं यांच्या सकट आहे. कारण त्यांचं इन्फ्रास्ट्रक्चर टू सप्लाय ऑन द फॉरवर्ड कॉन्ट्रॅक्ट टू अमेरिका आणि युरोप हे इतकं चांगलं बनलेलं आहे की त्यांना पेरिशेबल पण मिळतं आहे. आपलं, मी असं म्हणतो की सध्या नॉन पेरिशेबलमध्ये तरी असलेल्या शेतकऱ्यांपैकी 50% शेतकरी जरी हे जे काही क्रॉप्स आहेत त्याच्यात काम करतील तर चांगलं होईल. पण आपल्याकडचा दुसरा एक प्रॉब्लेम, नॉन पेरिशेबल 300 कमोडिटीतल्या 30 ते 35 कमोडिटीज होत्या, त्यातल्या 12 ते 15 कमोडिटीजवरती आज बॅन आला आहे गव्हर्नमेंटकडून. कारण जे सॉफ्टवेअर आपण म्हणतो ना NCDX, ते फोकस केलेलं होतं व्यापारी, बिझनेसमनसाठी नाही. आपण मॅन्युफॅक्चरर म्हणून बिझनेसमनकडे बघतोय, जो शेतकरी असेल. व्यापारी म्हणजे कोण असतो माहिती आहे का? ट्रेडर. ट्रेडर्स जसं शेअर्समध्ये ट्रेडिंग करायचे ना, तसं तुमच्याकडे शेतही नाही आहे, तुम्हाला त्यातलं प्रोड्यूस वापरायचंही नाही आहे. फक्त रेट वर खाली झाला ना की एखादी ॲग्री कमोडिटी, ज्वारी, बाजरी, ह्याच्यामध्ये फक्त दे आर प्लेईंग हेजिंग, मार्केट शेअर्सचा सट्टा चालायचा. म्हणून गव्हर्नमेंटने ना 15 कमोडिटीज बॅन केल्या आणि आता फक्त 15-20 चालू आहेत. गव्हर्नमेंट इज फाइंडिंग आउट द वे टू इंट्रोड्यूस मोर कमोडिटीज. आणि काही कमोडिटीज, जसं आता माझं एक चर्चा झाली तांदूळ, त्याच्यामध्ये एवढ्या ऑप्शन्स आहेत, व्हरायटीज आहेत ना की त्याच्यासाठी स्टँडर्डाईज करण्यासाठी पण गव्हर्नमेंट बघतं आहे. वी होप की गव्हर्नमेंट काही वर्षांमध्ये हे स्टँडर्डाईज करून कमोडिटीज वाढवेल. दुसरा मुद्दा होता की पेरिशेबल प्रॉडक्टसाठी काय करायचं. तर NEML म्हणून साईट आहे, तुम्ही लिहून घेऊ शकता, नंतर माझ्याशी बोलू शकता.
NEML जी आहे ना ती NCDEXचीच आहे, ती स्पॉट ट्रेडिंगसाठी आहे. स्पॉट ट्रेडिंग म्हणजे काय माहिती आहे का, आपण कांद्याचं उदाहरण बोललो ना, कांद्यासारखं घेऊ. आमच्या माहितीत काही फार्मर प्रोड्युसर कंपन्या आहेत, त्यांनी जेव्हा ना, आणि अहमदनगर नाशिकचे आहेत, त्यांनी जेव्हा 2 रुपये कांदा पडला ना तेव्हा NEMLवरती गेले. बँगलोरला त्यावेळी त्यांना ना 9 रुपयाने तो विकत घ्यायला तयार होते. त्यांनी इथून ट्रकची कॉस्ट काढली, जवळपास त्यांना काहीतरी 3 रुपये पर किलोप्रमाणे आला. त्यांनी 2 रुपये इथे विकायच्याऐवजी 3 रुपये खर्च केला आणि 9 रुपयाला तो कांदा काहीतरी माझ्या त्या 18 टनेजचा ट्रक असतो असे ना 70 ट्रक पाठवले. तुम्ही विचार करू शकताय की त्यांनी ना 2 रुपयाच्या विकायच्याऐवजी 9 रुपयाला विकला. 3 रुपये लॉजिस्टिक्स काढले तरी त्यांना 6 रुपये किलो मिळाला. NEMLचं हे लाईव्ह उदाहरण मी तुम्हाला सांगतोय की जर तुमच्याकडे पेरिशेबल स्पॉट ट्रेडिंग म्हणजे आज माझ्याकडे आहे किंवा येत्या काही दिवसात रेडी होणार आहे, पण स्पॉट ट्रेडिंगचा विंडो हा साधारणतः 7 दिवसाचा असतो. फॉरवर्ड कॉन्ट्रॅक्टसारखं तुम्हाला 6 महिने वर्षभराचं कॉन्ट्रॅक्ट करता येत नाही, तुम्हाला 7 दिवसाच्याच कॉन्ट्रॅक्टवरती तुमची डिलिव्हरी द्यायला लागते. पण हा पर्यायही पेरिशेबलसाठी आहे, ज्याच्यात पेरिशेबल व्हेजिटेबल्स फ्रूट्स असतात. तुम्ही NEMLच्या साईटवरती जा, तुम्हाला मिळेल. पण शेतकरी असतील तर त्यांच्यासाठी हे प्लॅनिंग करणं जर क्रुशल असेल तर त्यांनी FPCच्या माध्यमातून NEMLच्या वरती जावं आणि ट्रेड करावं. आणि मी कांद्याचं उदाहरण सांगितलं तसं लॉस न करता रिजनेबल प्राईजला जावं. फक्त NEMLच्या ट्रेडिंगमध्ये एक फरक काय आहे माहिती आहे का, तुम्ही प्रोड्यूस ऑलरेडी करून बसलात, तुम्हाला प्लॅनिंग नाही करता येते. जे इथे इस्रायलचं सॉफ्टवेअर आहे ना ते तुम्हाला ना प्लॅनिंग करायला हेल्प करते की मी कुठचंही प्रोड्यूस घेऊन नंतर कशाला रेट शोधू, मी कुठचं प्रोड्यूस घेऊ ते आधीच ठरवेन ना. मला कोणी जबरदस्ती केली की मला ना अमुकच प्रोड्यूस घ्यायचं आहे. बिझनेस आहे ना शेतकऱ्याचा, त्याचं काय प्रेम नाही आहे ना की गव्हाच्याच वरती माझं प्रेम आहे, मी लग्न केलं आहे, मी काय कधी मका घेणारच नाही. मका ह्या वर्षी प्रॉफिट देतो असं तुम्हाला जर दिसतंय कॉन्ट्रॅक्टमध्ये, मका घ्या. कमवायला आहोत आपण, इथे बिझनेसमन आहोत आपण, मॅन्युफॅक्चरर आहोत आपण, ॲग्री प्रोड्यूस म्हणजे प्रोडक्शन करतोय. हां, गुड इव्हनिंग सर. गुड इव्हनिंग सर. आता जसं ह्याची चालू आहे आपल्या म्हणजे पूर्व परिस्थिती चालू आहे, जर पूर्ण पीक गेलं तर त्याबद्दल शेतकऱ्याला काय द्यावं लागेल का पे ॲग्रीमेंटबद्दल? बघा कसं आहे ना, पूर्ण पीक जरी निघून गेलं ना तरी 2 गोष्टी आहेत ना. इन्शुरन्स आहे त्याच्याकडे. इन्शुरन्सची व्हॅल्यू जी आहे ना ती अशी थातूर मातूर खोट्या इन्शुरन्सची नाही आहे, ती अगेन्स्ट द ॲग्रीमेंटची आहे गव्हर्नमेंटच्या. त्याच्यामुळे त्याला पूर्ण इन्शुरन्स मिळतो आहे. आणि त्याला काय द्यायला लागेल, त्याला मी मगाशी म्हटलं तसं ना मार्जिन जी असते ना 5 to 7% ती द्यायला लागेल. 10 लाखाचं पीक कॉन्ट्रॅक्ट केलं होतं, 10 लाखाचं पीक नाही आलं काहीही कारणाने, ह्या इन्शुरन्समध्ये ना तुम्ही ऑब्लिगेटेड नाही आहात, कोणी तुम्हाला उपकार म्हणून इन्शुरन्स दिलेला नाही आहे. तुमच्याकडे ना परचेस ऑर्डर आहे. मॅन्युफॅक्चरर ना गुड्स घेतो ना तेव्हा बँक त्याला लोन देते, त्याच्यासमोर इन्शुरन्स असतो. त्यासारखा बिझनेस आहे. त्याची 90 to 95% रिएम्बर्समेंट होते पैशाची. आणि त्याच्यासमोर 90% जर तुम्हाला पैसे मिळाले तर 5% to 7% फक्त तुम्हाला कॉन्ट्रॅक्ट केल्याचे म्हणजे जे डिसऑनर केलं त्याचे पैसे द्यायला लागतात. थँक्यू व्हेरी मच. माझ्या मते आता आपण सेशन एंड करूया. आय थँक झी फॉर इन्व्हायटिंग मी अँड व्हेरी हॅपी टू बी इन फ्रंट ऑफ यू. इट वॉज प्लेजर टू डिस्कस ऑल दीज थिंग्स विथ द क्राऊड. थँक्यू व्हेरी मच. गुड इव्हनिंग.